हरिः ओम. रामकृष्ण मठाचे एक ज्येष्ठ संन्यासी पूजनीय स्वामी पीतांबरानंद महाराज यांनी सुमारे 3 महिन्यांपूर्वी देह ठेवला. मी गायत्री अनंत सेवक. मोठ्या भाग्याने स्वामीजींशी परिचय होऊन त्यांचा सहवास लाभला. 1 सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिन. त्यानिमित्ताने लिहिला गेलेला श्रद्धांजली लेख एका साधक सन्मित्राच्या प्रेमळ आग्रहाने ध्वनिमुद्रित करत आहे. खरं तर स्वतःच्या समाधानासाठी हे लेखन झालं आणि त्याचं विलक्षण आंतरिक समाधानही लाभलं. हे लेखन विनम्र भावे आणि कृतज्ञतापूर्वक स्वामीजींच्या चरणी अर्पण. आता लेखाचं वाचन सुरू होत आहे. लेख दीर्घ असल्याने त्याचं 3 भागात ध्वनिमुद्रण होईल. स्वामी पीतांबरानंद रामकृष्ण मठातील ज्ञानसूर्य आणि अनेकांची माऊली. दिनांक 23 मे रोजी संध्याकाळी 6:30च्या सुमारास पूजनीय स्वामी पीतांबरानंद म्हणजे पूर्वाश्रमीचे शरद महाराज, वय वर्ष 88, श्री ठाकूरांच्या चरणी विलीन झाल्याचं कळलं आणि सुमारे 27 वर्षांच्या स्मृतींनी मन आंदोळलं. बहुधा 1997-98च्या सुमारास स्वामीजी सोलापूरच्या ज्ञानप्रबोधिनीमध्ये प्रवचनांसाठी आले होते. त्यावेळी आमचा काही संवाद झाला. तिथे होणारी माझी आध्यात्मिक साधनेच्या दृष्टीने जी कोंडी होती ती त्यांना जाणवली असं त्यांनी नंतर काही वर्षांनी सांगितलं होतं. त्यांच्या सोलापूर भेटीनंतर त्यांनी आपणहून पत्रव्यवहार सुरू केला. त्यावेळी ते चंडीगडच्या रामकृष्ण मठाचे अध्यक्ष होते. त्यांच्याशी होणाऱ्या पत्रव्यवहारातून मनातल्या अनेक आध्यात्मिक शंकांचं निरसन होत असे. त्या पत्रव्यवहारामुळे आमच्यामध्ये एक विलक्षण हार्दिक्य निर्माण झालं. स्वामीजी चंडीगडला असेपर्यंत 3 वेळा चंडीगडला जाणं झालं. आत्ताच्या स्मरणाप्रमाणे 2001च्या अखेरीस सुमारे 9 वर्ष ते केरळमध्ये कोट्टायम नावाच्या एकांत स्थानी असलेल्या रामकृष्ण मठात साधनेसाठी जाऊन राहिले. त्या काळात ते कोणाशीच संपर्कात नसतील असं त्यांनी आधी कळवलं होतं. तिथे त्यांना खूप आध्यात्मिक अनुभूती आल्या. 2009मध्ये त्यांनी पुन्हा संपर्काला सुरुवात केली. तेव्हापासून पुन्हा पत्रव्यवहार सुरू झाला. नंतर ते ऋषिकेशलाही साधनारत असलेल्या संन्याशांसाठीच्या लहानशा म्हणजे केवळ 3 संन्यासी राहू शकतील, पण प्रत्यक्षात स्वामीजी धरून 2च संन्यासी राहत होते, इतक्या छोट्या रामकृष्ण मठात मुक्कामी आले. त्या काळात 3 वेळा ऋषिकेशमध्ये त्यांना भेटण्यासाठी जाता आलं. त्यावेळी कोट्टायम येथील साधना काळात आलेल्या अनुभूतींबद्दल बोलणं झालं. उपनिषदांमधील बालोन्मत्त पिशाच्चवत इत्यादी अवस्थांचे संदर्भ त्यांनी काढून दाखवले आणि त्या अनुभवल्याचं सांगितलं. त्या काळात त्यांचं तेज वर्धिष्णू होतं आणि चेहरा लहान मुलासारखा दिसत असे. स्वभावात मुळात विलक्षण प्रांजलता होतीच. ऋषिकेशला असताना माताजींचं बाळ हा भाव खूप प्रबल झाल्याचं स्वामीजी बोलले होते. अंगठा चोखणाऱ्या बालकृष्णाची सुंदर तसबीर त्यांच्या खोलीत लावलेली होती. त्या भावात ते पडून राहायचे असंही म्हणाल्याचं आठवतं. नंतर काही वर्ष स्वामीजी बेळगावच्या मठात असताना 3 दिवस तिथे जाणं झालं. याशिवाय व चंडीगड भेटींशिवाय सोलापूरला 3 वेळा, पनवेलला एकदा आणि बेलूरला एकदा स्वामीजींच्या भेटी आणि दीर्घ सत्संग झाले. खेत्री आणि दिल्ली येथील मठांमध्ये त्यांनी बोलावूनही जाणं शक्य झालं नव्हतं. स्वामीजींच्या प्रेमाची
और पद्धत. मैत्रभाव हा स्वामीजींचा स्थायी भाव. ते विलक्षण प्रेमळ होते. फोनवरचं हाक मारणंही प्रेमाने वात्सल्याने ओथंबलेलं असे. ती हाक ऐकून डोळे भरून येत. त्यांच्या प्रेमाची तऱ्हा काही औरच होती. चंडीगडला प्रथम गेले तेव्हा स्वामीजी मठाच्या दारात वाट पाहत उभे होते. इतका ज्येष्ठ संन्यासी आपल्यासारख्या वयाने आणि अन्य सर्वच बाबतीत अगदी कनिष्ठ असलेल्या व्यक्तीसाठी असा दारात उभा राहतो याचा विलक्षण संकोच झाला. अशी वाट पाहण्याने जीव कानकोंडा होतो असं म्हटल्यावर, मी सर्वांसाठीच करतो, त्यात काही विशेष नाही, तुझ्या एकटीसाठी थोडाच करतो असं म्हणून तू कोणी विशेष नाहीस हेही जाणवून दिलं आणि त्यांचा स्थायी प्रेमभावही दर्शवला. मी सर्वांसाठीच करतो हे त्यांचे शब्द नंतर अनेकांच्या बाबतीत वेळोवेळी अनुभवाला आले. पुढे जिथे जिथे त्यांना भेटायला जाणं झालं तिथे तिथे त्यांचं असं वाट पाहणं अनुभवलं. भेटल्यावर लगेच, आत्ता तुला कसली गरज आहे ते सांग असं विचारत. म्हणजे आधी स्नान करणार की चहा पाणी अशा संदर्भात तो प्रश्न असे. बरोबर कोणी असलं तर त्या सगळ्यांनाही तो असेच. ऋषिकेशच्या दुसऱ्या भेटीत विद्या शिंदे नावाच्या मैत्रिणीसह गेले होते. तेव्हा स्वामीजींनी आमच्यासाठी कुकरमध्ये खिचडी बनवून तयार ठेवली होती. आम्हाला रात्री उशिराने पोचल्यावर कुठे जेवायला मिळणार नाही म्हणून. पहिल्यांदा चंडीगडला गेले तेव्हा खूप उन्हाळा होता. रोज लस्सी सरबत असे लाड असत. तिसऱ्या भेटीच्या वेळी प्रचंड कडाक्याची थंडी होती. माझ्याकडे स्वेटर, मोजे वगैरे उबदार कपडे होते, पण तेवढे पुरेनात. मग स्वामीजींनी थर्मल वेअर कुठे मिळतं ते सांगून त्याची खरेदी करायला लावली. तेव्हा कुठे निभावलं. माझ्या पोटाच्या सनातन तक्रारीसाठी चंडीगडच्या होमिओपॅथीच्या डॉक्टरांचं औषधही त्यांनी सुरू करून दिलं. नंतर काही वर्ष ती औषधं चालू होती. चंडीगडच्या दुसऱ्या भेटीत वैष्णोदेवी यात्रा झाली. उतरताना सुमारे 1.5 किलोमीटर अंतर शिल्लक असताना अचानकपणे एका गुडघ्यातून कळा सुरू झाल्या. कतरा गावी ज्या हॉटेलमध्ये राहिले होते तिथे रात्री झोपेपर्यंत स्वामीजींनी काळजीपोटी 4 तरी फोन करून घरगुती उपाययोजनांचा मारा केला. त्यामुळे दुसऱ्या दिवशी चंडीगडला परतेपर्यंत पाय बराच सुखावला. चंडीगडच्या या भेटीत बरोबर एका मैत्रिणीचं कुटुंब होतं. त्यांच्या असण्याने साधनेत व्यत्यय येत होता. स्वामीजींच्या ते लक्षात आलं. ते म्हणाले, तुला एकांताची किती गरज होती हे कळलं का? चंडीगडच्या एका भेटीहून परतताना अंबाल्याहून रेल्वे सुटणार होती. स्वामीजींनी तिथल्या एका भक्तांकडे मुक्कामाची सोय केली होती. त्या भाभींनी मोठ्या प्रेमाने भरल्या कारल्याची अतिचविष्ट भाजी आणि पराठे असा डबा गाडीत खाण्यासाठी बनवून दिला होता. 2001 साली पुण्याच्या मठातील अंतर्योग शिबिराच्या वेळी स्वामीजी आले होते. माझ्या तब्येतीसाठी ते रोज कोणाकडून तरी 2 शहाळी आणवून घेऊन शिबिराहून घरी परतताना हाती ठेवत. काय म्हणायचं या अकृत्रिम प्रेमाला? त्यांच्या पुणे मुक्कामात स्वामी भौमानंद आणि ते सेवक कुटुंबियांच्या घरी येऊन गेल्याची आठवण आहे. एखाद्या व्यक्तीला सहाय्यभूत व्हायचं ते सर्वतोपरी. त्या व्यक्तीच्या सर्व अडचणी निवारण करण्यासाठी झटायचं आणि इतर भक्तांनाही त्यासाठी मदतीला उद्युक्त करायचं, कामाला लावायचं असा स्वामीजींचा स्वभाव. त्यांची त्यामागची कळकळ पदोपदी जाणवत असे. एका आखाड्यातील एका संन्यासिनी कन्यकेला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी त्यांनी आम्हाला अनेकांना तिच्या मदतीला उभं केलं होतं. स्वामीजी निरपेक्षपणे पालकत्वही करत. एका भक्ताला अनेक वर्ष रोज पहाटे फोन करून उठवण्याचं काम त्यांनी निष्ठेने केलेलं माहीत आहे.
नागपूर व चेन्नई या 2 ठिकाणी मठाच्या उपक्रमांपैकी एक असलेल्या विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाचं काम ते पाहत असत. त्यांच्या सहवासाने कित्येक विद्यार्थी मठाचे संन्यासी झाले. संन्यासी आणि गृहस्थ दोन्ही प्रकारचे विद्यार्थी आयुष्यभर स्वामीजींशी जोडलेले राहिले. स्वामीजींचं अलौकिक प्रेमवात्सल्य त्यांना सर्वांना लाभलं होतं. छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टींची शिकवण. ऋषिकेशला स्वामीजींसह विद्या व मी एका खानावळीत जेवत असताना आमच्यापैकी एकीने दुसरीच्या ताटात काहीतरी घातलं. तेव्हा स्वामीजी लगेचच म्हणाले, एका साधकाने दुसऱ्या साधकाच्या पानातलं खायचं नाही, भाव बदलतो. ऋषिकेशला असताना आम्ही दोघींनी आमच्या खोलीत ठाकूरांना नैवेद्य दाखवण्यासाठी फळं आणली आणि तशीच नैवेद्याला ठेवली. स्वामीजी आले आणि म्हणाले, अशी ठेवतात का? कापून द्यायची. मग लक्षात आलं, ठाकूर असं अख्खं फळ कसं खातील? नीट फोडी करून द्यायला हव्यात. मठात प्रसाद मिळतो तो अशा फोडी केलेल्या फळांचाच. ऋषिकेशहून आम्ही दोघी स्वामीजींसह देवप्रयागला गेलो होतो. मंदिरात दर्शन आणि संगमावर स्नान झाल्यावर तिथे राहणाऱ्या एका तरुण संन्यासी व्यक्तीकडे स्वामीजी आम्हाला भोजनासाठी घेऊन गेले. त्या संन्याशांनी आमच्यासाठी गरम गरम खिचडी बनवली होती. त्या संन्याशांना प्रणामी देण्याचं आमच्या दोघींच्या कसं लक्षात आलं नाही, म्हणून ऋषिकेशला परतल्यावर स्वामीजींनी आमची कानउघाडणी केली. मग बोलणं झाल्यावर त्यांच्याकडे पाकीट दिलं तर ते पोचवण्याची व्यवस्था करतील असं म्हणाले. म्हणून पाकीट तयार करून त्यावर कृतज्ञतापूर्वक असं लिहून स्वामीजींच्या हाती दिलं तर पुन्हा रागावले. आता आपलं नेमकं काय चुकलं हे खरंच कळेना. तर म्हणाले, असं कशाला लिहिलं? तुम्ही जेवलात त्याची किंमत नाही आहे काही. गृहस्थ भक्ताने आपणहून केलेला तो संन्याशाचा सन्मान असतो असं त्यांना सांगायचं होतं. हे आम्ही समजून घेतलं. भाग 1 समाप्त. हरिः ओम. स्वामी पितांबरानंद श्रद्धांजली लेख भाग 2. आईच्या मायेने केलेला अलौकिक सांभाळ. मे 2000 चंडीगडला स्वामीजींकडे काही दिवस जाऊन आले. त्यावेळी सोलापूरला ज्ञानप्रबोधिनीची पूर्णवेळ कार्यकर्ती म्हणून काम करत होते. सोलापूरला पोचल्यावर रात्री माझ्या पुढील काळातील कामाच्या संदर्भातला एक अनपेक्षित निर्णय 2 ज्येष्ठ मंडळींनी सांगितला. त्यासंबंधीचं बोलणं चालू असतानाच प्रबोधिनीचा फोन वाजला. उचलला. चंडीगडहून स्वामीजी बोलत होते आणि विचारत होते, असं काही घडतंय का की तू खूप अस्वस्थ आहेस? होय, तुम्हाला थोड्या वेळाने फोन करते स्वामीजी. त्यांना एका वाक्यात उत्तर दिलं आणि फोन ठेवून दिला. त्या दिवसापासून आयुष्यात मोठ्याच उलथापालथी सुरू झाल्या. कार्यजीवन, भावनिक आणि वैचारिक जीवन अंतर्बाह्य ढवळून निघालं. परिणामतः प्रचंड प्रमाणात मंथन होऊन अखेर डिसेंबर 2000 कार्यजीवनातून बाहेर पडण्याचा निर्णय घ्यावा लागला. तो निर्णय झाल्यावरही त्या मानसिक ओढाताणीतून बाहेर पडायला बराच काळ लागला. या संपूर्ण भावनिक संघर्षातील काळात स्वामीजींनी अतिशय मायेने केलेला सांभाळ शब्दातीत आहे. प्रथम घटना घडत असतानाच त्यांचा फोन येणं ही घटना त्यांचं अंतर्यामित्व स्पष्ट करून देणारी होती. त्यानंतर सलग 9 महिने स्वामीजी रोज 1 किंवा 3-4 तरी फोन करत. फोन सुरू होताना अतिशय अस्वस्थ असलेल्या मनाला फोन संपताना उच्च तत्त्वज्ञानात्मक पातळीवर नेऊन त्यांनी शांत केलेलं असायचं. त्या काळात आम्हाला दोघांनाही दरमहा काही हजारांची फोन बिलं आली.
डिसेंबरमध्ये काम थांबवण्याचा निर्णय झाल्यावर एप्रिल महिन्यात अमेरिकेत भाऊ बहिणीकडे काही महिन्यांसाठी जायचं ठरलं. त्यापूर्वी चंडीगडला 3-4 दिवस स्वामीजींकडे गेले होते. एका संध्याकाळी विमनस्क अवस्थेत खोलीत बसले असताना अचानकपणे स्वामीजी येऊन उभे राहिले आणि एक करुणामयी दृष्टिक्षेप टाकून म्हणाले, "काय रडावंसं वाटतंय? मग रड," असं म्हणून निघून गेले आणि एखादी कळ दाबावी तशी खरोखरच ओक्साबोक्शी रडले. सुमारे 40 मिनिटांनी स्वामीजी परत आले आणि म्हणाले, "आता बास ना?" बस 3च शब्द. दुसरी कळ दाबली गेली आणि रडणं थांबून शांतबन झालं. तेवढे 3 शब्द बोलून तत्क्षणीच स्वामीजी परत निघूनही गेले होते. रडणं सुरू करून देणं आणि थांबवणं या दोन्हीमध्ये त्यांच्या अंतःकरणातून आलेल्या शब्दांची जादुई किमया होती. हेही निस्संशयपणे त्यांचं अंतर्यामित्वच होतं. त्यांनी केलेल्या या आईपणाबद्दल कसं किती कृतज्ञ राहावं. शब्दांच्या पलीकडलं होतं ते सगळंच. अलिप्त ईश्वरी प्रेमानुभव. हे ऋण कसं फेडायचं? या कालावधीत त्यांना खूप मूलभूत प्रश्न विचारले. आयुष्यात पुढे नक्की काय, असं एक प्रश्नचिन्ह स्वाभाविकपणेच मनात होतं. ते ओळखून त्यांनी म्हटलं होतं, पुढचा जन्म आधी होतो आणि मग मृत्यू येतो, हे लक्षात ठेव. त्यामुळे पुढचं काम देवाने तुझ्यासाठी नेमलेलं आहे हे निश्चित. देवाची ती योजना झालेलीच असते. स्वामीजींच्या कामातलं किंचित योगदान. अमेरिकेत जाताना स्वामीजींनी त्यांचं काही काम बरोबर दिलं होतं. त्यामध्ये काही लेखांचं टंकन, संपादन, थोडा अनुवाद असे विविध प्रकार होते. एका शाळेतल्या मुलांसह स्वामीजींची झालेली अतिशय छान प्रश्नोत्तरं त्यामध्ये होती. अमेरिकेत असताना काही काम झालं. भारतात परतल्यावरही टप्प्याटप्प्याने काही काम झालं. चंडीगडच्या एका मुक्कामात त्यांनी शास्त्री कुर्वन्ति शास्त्राणी या पुस्तिकेचं डिक्टेशन दिलेलं आठवतं. तेव्हा ते हस्तलिखित झालं आणि मग त्याची छपाई झाली. स्वामीजी काही वेळा फोनवरून डिक्टेशनही देत असत. माझ्या टायपिंगच्या वेगाचं त्यांना कोण कौतुक वाटत असे. आत्ता अलीकडे म्हणजे 17 जुलै 2023 रोजी त्यांचा फोन आला होता की आयुष्यभर पुरेल एवढं काम देतो, करशील का? पण त्याआधी म्हणजे 2021 पासून स्वरूपयोग प्रतिष्ठान या स्वामी माधवानंदांच्या संस्थेच्या कामात वेळाची बरीच गुंतवणूक झालेली असल्याने स्वामीजींनी केलेलं आवाहन स्वीकारता आलं नाही. याची मनाला थोडी रुखरुख वाटली. स्वामीजींनी सांगितलेल्या निवडक घटना किंवा कथा. स्वामीजींच्या सहवासात अनेक वेळा सत्संग झाला. स्वामीजी दिवसभर बोलून आध्यात्मिक खाद्य पुरवू शकत. खूप वेळा अनौपचारिक गप्पाही झाल्या. त्यांच्या पूर्वाश्रमीच्या म्हणजे अभ्यंकरांच्या कौटुंबिक कथाही त्यांनी खूप सांगितल्या आणि त्यातून त्यांना घरातूनच किती श्रीमंत आध्यात्मिक वारसा लाभला होता त्याचं दर्शन झालं होतं. स्वामीजींना मिळालेल्या संन्यास प्रेरणेविषयी आणि आईवडिलांच्या आशीर्वादाने संन्यास झाल्याचं त्यांनी सांगितलं होतं. पुष्पाताई या स्वामीजींच्या भगिनी, लीलाताई या वहिनी, स्वामीजींचे 2 बंधू व अन्य कुटुंबीय या सर्वांची अलौकिक ठाकूर भक्ती आणि परस्पर प्रेम याबद्दल लिहावं तेवढं थोडंच. विलक्षण वेगळेपण व अद्भुत भक्तीचं रसायन या सगळ्यांमध्ये जाणवतं, जे अतिदुर्मिळ आहे. स्वामीजी जे काही बोलले त्याबद्दल काहीही लिहायला किंवा रेकॉर्ड करायला त्यांनी कधीही परवानगी दिली नाही. विद्याला ते एकदा म्हणाले होते, गायत्री इतकं कोणाशीच बोललो नाही. हे भाग्य आहे एवढंच म्हणू शकते. त्यांनी सांगितलेल्या काही निवडक कथा किंवा घटनांपैकी
ज्या प्रसृत केल्या तर चालतील तेवढ्या इथे विशेषत्वाने उद्धृत कराव्याशा वाटतात. त्या आपल्या साधक जीवनाला नक्कीच उपयुक्त ठरतील अशा आहेत. रामकृष्ण मठातील ब्रह्मचारी जीवनकालात आणि बहुधा नंतरचीही काही वर्ष स्वामी पीतांबरानंद नागपूरच्या रामकृष्ण मठात कार्यरत होते. त्यांना खरं तर त्यांच्या उत्तरायुष्यातही नागपूर मठात काम करण्याची तीव्र इच्छा होती, पण देवाची तशी योजना नसावी. त्यांच्या पूर्वकाळात म्हणजे ब्रह्मचारी काळात स्वामी शिवतत्वानंद यांच्यासह स्वामी विवेकानंद ग्रंथावलीच्या मुद्रित शोधनाचं काम स्वामीजी नागपूरला काही वर्ष करत होते. नागपूरचा मठ ज्यांच्या तेजस्वी आणि कमालीच्या विनम्र आध्यात्मिक शक्तीने उभा राहिला त्या पूजनीय स्वामी भास्करेश्वरानंद यांच्याविषयी स्वामीजींच्या मनात विलक्षण भक्तिप्रेम होतं. ते त्यांच्या बोलण्यातून वारंवार प्रतीत होत असे. स्वामी भास्करेश्वरानंद यांच्या अभ्यासवर्गांच्या स्वामी पीतांबरानंदांच्या टिपणवह्या अजूनही स्वामीजींच्या बहिणीकडे पाहायला मिळतात. नुकतंच भास्करेश्वरानंद महाराजांच्या चरित्राचं वाचन झालं. त्यात त्यांची महत्ता पदोपदी जाणवते. नागपूरला असताना एकदा स्वामी पीतांबरानंदांचं कसलं तरी ऑपरेशन झालं. त्या ऑपरेशनपूर्वी त्यांच्या मनात केवळ स्वामी भास्करेश्वरानंद यांच्याविषयीचे विचार चालू होते. ऑपरेशननंतर स्वामीजी शुद्धीवर आले तेव्हा त्यांच्या तोंडून अतिशय जलद गतीने स्वामीजी 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 असे शब्द सलगपणे कितीतरी वेळा बाहेर पडले. सुप्तपणे तोच जप पूर्ण वेळ चालू असल्याने अनेक वार तोच मुखातून प्रकटला. अशी गुरुभक्ती. नैवेद्याचं महत्त्व काय असतं हे सांगताना चंडीगडला एका भक्ताच्या घरी घडलेली घटना स्वामीजींनी सांगितली होती. स्वामीजींना पोहे फारसे प्रिय नसताना त्यांनी त्या दिवशी ते तिथे पुन्हा पुन्हा मागून खाल्ले. त्यांना स्वतःलाही त्याचं खूप आश्चर्य वाटत होतं. सत्संगानंतर निघताना त्यांना दिसलं की आतमध्ये देवघरात ठाकूरांसमोर पोह्यांचा नैवेद्य दाखवला होता आणि मग फारसे आवडत नसतानाही इतके पोहे का खाल्ले गेले त्याचं कारण लक्षात आलं. दीक्षेमध्ये मिळालेला मंत्र कसं काम करतो हे सांगताना नागपूरच्या एका संन्याशांबाबत घडलेली घटना स्वामीजींनी सांगितली होती. ते संन्यासी एकदा तिथल्या एका इमारतीचं छत झाडत होते. त्या छताला कठडा नव्हता. झाडता झाडता अचानकपणे त्यांचा तोल गेला आणि त्यांना मिळालेल्या दीक्षा मंत्राचा तोंडाने मोठ्याने उच्चार करत ते खाली पडले आणि तिथेच ठाकूरांच्या चरणी विलीन झाले. स्वामी भास्करेश्वरानंदांना स्वामी पीतांबरानंदांचा सहज मित्रभाव फार आवडत असे. त्यांनी स्वामीजींना नागपूरला जेव्हा प्रथम जाहीर प्रवचन करायला सांगितलं तेव्हा ते हिंदीतून झालं होतं आणि स्वामीजींच्या तोंडून सुरुवातीला स्वाभाविकपणे मित्रो असा शब्द श्रोतृवृंदाला संबोधनार्थ उद्देशून निघाला व नंतर संपूर्ण प्रवचनातही अधूनमधून तो येत राहिला. स्वामी भास्करेश्वरानंदांनी प्रवचन संपल्यावर अतिशय सानंद कौतुकाने तो शब्द पुन्हा पुन्हा उच्चारून स्वामीजींचं सहज सौहार्द जोखलं होतं. स्वामी विवेकानंदांचे गुरुबंधू आणि रामकृष्ण मठाचे दुसरे अध्यक्ष स्वामी शिवानंद हे स्वामी भास्करेश्वरानंदांचे गुरु. त्यांना ठाकूरांकडे येण्यापूर्वीच निर्विकल्प समाधी प्राप्त झाली होती म्हणून स्वामी विवेकानंद त्यांना महापुरुष म्हणत असत. त्यामुळे त्यांना मठात महापुरुष महाराज म्हटलं जातं. स्वामी पीतांबरानंद त्यांच्याविषयी नेहमीच भरभरून बोलत. त्यांच्याविषयीची एक अलौकिक गोष्ट स्वामीजींनी सांगितली होती. महापुरुष महाराज एकदा बेलूर मठात पहिल्या मजल्यावरील त्यांच्या कक्षाबाहेर सहजपणे दिसणाऱ्या गंगा मातेकडे एकाग्र दृष्टी लावून बसले होते
आणि इतकी एकरूपता होऊन गेली की ते गच्चीवरून धावत गंगा मातेकडे निघाले. देहभान निमालं, वस्त्र फिटलं आणि आसपास सेवेला असलेल्या साधूंना जे दर्शन झालं ते नोंदलं गेलं. महापुरुष महाराजांचा गुह्य भाग पूर्णपणे आतमध्ये गेलेला होता. असा कामावरील विजय. अशी झाली रामकृष्ण मठाची दीक्षा. स्वामीजींशी पत्रव्यवहार आणि अधूनमधून भेटी सुरू झाल्यापासून तू ठाकूरांची आहेस असं ते खूप वेळा म्हणाले आणि रामकृष्ण मठाच्या दीक्षेचा आग्रह केला. तथापि 1981 साली पुण्याच्या पूजनीय स्वामी माधवनाथांकडून, म्हणजे पावसच्या स्वामी स्वरूपानंदांचे उत्तराधिकारी, नाथ संप्रदायाचा अनुग्रह झालेला असल्यामुळे अनेकदा निक्षून नकार दिले, पण अखेर ते घडायचं होतं. नोव्हेंबर 2000 आम्ही तिघी मैत्रिणी बेलूर मठात गेलो होतो. स्वामी पितांबरानंद तेव्हा योगायोगाने तिथे होते. सर्व दर्शनं झाल्यावर त्यांच्या भेटीला गेलो तेव्हा, आता अध्यक्ष महाराजांच्या दर्शनाला जाशील तेव्हा त्यांना दीक्षेबद्दल विचार असं त्यांनी सांगितलं. नंतर आम्ही दर्शनाच्या रांगेत उभ्या असताना स्वामीजी तिथे येऊन तसं विचारण्याबद्दल पुन्हा सांगून गेले. या दोन्ही वेळी त्यांना नाही म्हटलं. त्यावेळेचे रामकृष्ण मठाचे अध्यक्ष स्वामी रंगनाथानंद महाराज होते. त्यांच्या दर्शनासाठी रांगेतून आम्ही पुढे गेलो. त्यांना नमस्कार करून वर उठले आणि आपोआप तोंडून प्रश्न गेला, दीक्षा द्याल का? आणि ते पुढच्या महिन्यात पुण्यात आले तेव्हा दीक्षा झालीही. थोडक्यात ती योजना होती. यामागे पूर्वी घडलेल्या आणखी एका घटनेची पार्श्वभूमी होती. 1996-97च्या सुमारास स्वामी माधवनाथांचे एक उत्तराधिकारी आणि मला सद्गुरूस्थानी असलेले स्वामी माधवानंद, सध्या यांच्याच संस्थेचं काम चालू आहे, तर त्यांच्याकडे PhDच्या विषयासंदर्भात चर्चा करण्यासाठी गेले होते. त्या अनुषंगाने प्रश्न विचारला तर त्या क्षणी ते अगदी ठामपणाने म्हणाले होते की रामकृष्ण परमहंस आणि भारतीय अध्यात्मशास्त्रधारा याशिवाय तुझा दुसरा कोणताही विषय असूच शकत नाही. एकदम रामकृष्ण कुठून आले याबद्दल मी केवळ आश्चर्यचकित. मग या विषयाच्या संदर्भात सलगपणे सुमारे पाऊण तास प्रबंधाची रूपरेषा म्हणजे सिनॉप्सिस असावी तसं काहीसं स्वामी माधवानंद बोलत राहिले. जे नेहमीप्रमाणे ऐकत राहावं असंच होतं. मात्र त्यातलं एकही अक्षर आता लक्षात नाही. पण पहिल्या वाक्याप्रमाणे शेवटचं वाक्य पक्क ध्यानात राहिलं आहे. सगळं बोलून झाल्यावर ते म्हणाले होते, पण हा विषय घेतलास तर तुला मनातून निवृत्ती येईल. यानंतर पुण्याच्या रामकृष्ण मठाचे अध्यक्ष स्वामी भौमानंद आणि ज्ञानप्रबोधिनीतील आणखी काही गुरुजनांशी चर्चा होऊन श्री रामकृष्ण परमहंसांच्या सहवासात त्यांच्या संन्यासी शिष्यांची झालेली घडण असा विषय निश्चित झाला आणि अभ्यासालाही सुरुवात झाली. तथापि ठाकूरांच्या तोंडचे तीळ तांदूळ देणारी विद्या मला नको असे शब्द वारंवार वाचून स्वामी माधवानंदांनी म्हटल्याप्रमाणे मनाला खरोखरच निवृत्ती आली आणि PhD सुटली. तथापि ठाकूरांच्या परिवाराशी मानसिक भावनिक जवळीक निर्माण झाली. त्यानंतर थोड्याच काळात स्वामी पितांबरानंदांचा परिचय झाला आणि पुढे दीक्षा झाली. त्या दीक्षेमुळे पुढे मंत्राला स्थिरता प्राप्त झाली आणि साधनेच्या गाडीला डबल इंजिन लागलं. तरीही गाडी अजून मायेच्या विविध स्टेशनांवर थपकत चालली आहे. अर्थात अंतिम गंतव्यस्थान याच जन्मी गाठण्याची तीव्र आशा अंतःकरणात बाळगून.
भाग 2 समाप्त. हरिः ओम. स्वामी पीतांबरानंद श्रद्धांजली लेख भाग 3. स्वाध्याय साधना मार्गदर्शन आणि काही आध्यात्मिक सूत्रे व प्रश्नोत्तरे. पुढे काही वर्षांनी म्हणजे नोव्हेंबर 2009 मध्ये सर्व सामाजिक व शैक्षणिक कार्यजीवनातून मुक्त होण्याचा निर्णय घ्यावासा वाटला आणि आध्यात्मिक साधनेसाठी अधिकाधिक वेळ द्यावा अशी प्रेरणा झाली. त्याबद्दल स्वामी पीतांबरानंदांना सांगितलं. मग त्यांनी स्वाध्याय आणि साधना या दोन्ही संबंधीची श्रवण वाचन ध्यानत्रयीची एक योजना तयार करून दिली. त्यामध्ये स्वाध्याय कसा करावा यासंबंधी त्यांच्याशी चर्चा करून झालेलं एक टिपण कोणाही स्वाध्याय करू इच्छिणाऱ्या साधकाला उपयोगी पडेल असं असल्याने इथे उद्धृत करत आहे. काय वाचायचं? ऋषीवाक्य वाचायची, विद्वानांचे ग्रंथ वाचायचे नाहीत. स्वामी माधवनाथही म्हणजे माझे प्रथम सद्गुरू अगदी असंच सांगत. फक्त ऋषी या शब्दासह संत हा शब्दही वापरत आणि ते लेखन अनुभूतीतून आलेलं असतं म्हणून ते वाचायचं असं म्हणत. ऋषींची परिभाषा म्हणजे जिथे पूर्णत्व आहे ती. कसं वाचायचं? रीड क्रिटिकली अँड डिव्होशनली. क्रिटिकली म्हणजे विश्लेषणात्मक बुद्धीने. यामध्ये पीतांबरानंद महाराज काय म्हणतात? अर्थ समजून घेताना असं का सांगितलं आहे, या ठिकाणी असं का सांगितलं आहे, आपल्याला काय करायला सांगितलं आहे, आपल्या मनात काय पालट करायला सांगितलं आहे, आपल्या बोधात काय पालट करायला सांगितलं आहे. डिव्होशनली यासंबंधी भास्करेश्वरानंद महाराज म्हणतात, फर्स्ट फील द गॅप अँड देन ट्राय टू फिल अप द गॅप. ग्रंथांमध्ये प्रत्येक वाक्यात काहीतरी आदर्श सांगितलेला असतो. अंतर्निरीक्षणाने त्या आदर्शाच्या तुलनेत आपण कुठे आहोत हे पाहणं म्हणजे फील द गॅप. मग प्रार्थना साधना यांच्या सहाय्याने ट्राय टू फिल अप द गॅप. डिव्होशनली यासंबंधी पीतांबरानंद महाराज काय म्हणतात? थिंकिंग, फीलिंग, विल असे मनाचे 3 पैलू आहेत. थिंकिंग बरोबरच फीलिंग, साईक म्हणजे मन, त्याचा वापर झाला पाहिजे. वाचताना हा त्या ऋषींचा संतांचा अनुभव आहे तो मला व्हावा अशी कल्पना आणि प्रार्थना करणे. स्वामीजींनी दिलेल्या या योजनेमध्ये काही ग्रंथांची क्रमवार यादी दिली होती. त्यानुसार काही काळ स्वाध्याय आणि साधना हातून झाली. त्या काळात त्यांच्यासह चांगदेव पासष्टीचा अर्थ लिहून काढला आणि अलीकडेच त्याच्या इंग्रजी अनुवादाचं पुस्तकही झालं. नारद भक्तिसूत्रे आणि मांडुक्य उपनिषद यांचा अभ्यास स्वामीजींच्या प्रवचनांवरून झाला. नंतर स्वामी माधवानंद यांच्या ग्रंथप्रकाशन आणि नियतकालिकाची जबाबदारी स्वीकारल्याने अंगीकृत साधना योजना बारगळली. पुन्हा कधी संधी मिळाली तर ही योजना आचरणात आणायला आवडेल. या काळामध्ये स्वामीजींनी म्हणजे स्वामी पीतांबरानंदांनी मन आणि हृदय यांच्यातील फरक समजावून सांगण्याचा परोपरीने प्रयत्न केला. अखेर एका आकृतीतून तो समजावला. हृदयाच्या ठिकाणी अवधान ठेवून ध्यान करण्याचा प्रयोगही काही काळ त्यांनी करवून घेतला. पण नंतर सवयीप्रमाणे पुन्हा भ्रूमध्याकडेच लक्ष केंद्रित होऊ लागलं. ध्यानापूर्वी म्हणण्यासाठी एक व्यक्तिगत प्रार्थना हातून तयार झाली होती
त्यामध्ये स्वतःसाठी देवाचा अंश असा शब्द वापरला होता. स्वामीजींनी तो शब्द काढून रूप हा शब्द घालायला सांगितला. हा एक महत्त्वाचा बारकावा होता. एकदा त्यांना प्रश्न विचारला, संन्याशांना ठाकूर कामिनी व कांचन वर्ज सांगत, तसं स्त्री संन्याशांना काय वर्ज? तेव्हा स्वतःकडे ऑब्जेक्टिव्हली पाहण्याऐवजी सब्जेक्टिव्हली पाहायला शिक असं म्हणाले. स्वामीजींनी देह ठेवल्यावर काही दिवसांपूर्वी याबद्दलचे विचार मनात चालू असताना अचानकपणे एक अर्थ उलगडला की आपल्या प्रत्येकामध्ये स्त्री पुरुष दोन्ही तत्व आहेतच. या दोन्हींचा समतोल साधला गेला तर हे सहज जमेल. एकदा काही बोलत असताना स्वामीजींनी सांगितलं होतं, सर्वगत म्हणजे सगुण आणि सर्वातीत म्हणजे निर्गुण अशा दोन्ही ब्रह्मरूपांची दर्शनं झाल्यावरच आत्मदर्शनाची प्रक्रिया पूर्ण होते. कोणाला यातलं कोणतं दर्शन आधी होईल ते त्या व्यक्तीच्या वृत्तीवर अवलंबून असतं. एकदा म्हणाले होते की ठाकूरांच्या भक्तांपैकी अनेक जण ठाकूरांच्या दर्शनाची आकांक्षा मनी बाळगून असतात. त्यांच्यापैकी बहुतेकांना श्री माताजींचं दर्शन आधी होतं, नंतर यथावकाश ठाकूरांचं होतं. ठाकूर म्हणजे निर्गुण परब्रह्म. स्वामीजींची वैशिष्ट्ये. स्वामीजी प्रत्येकाच्या भावानुसार प्रकट होत हे त्यांचं एक प्रमुख वैशिष्ट्य होतं. उदाहरणार्थ, माझा नैसर्गिकरित्या सख्यभाव असल्याने माझ्याशी मित्रत्वाने वागत, विद्याचा सहज मातृभाव असल्याने तिच्यासमोर बालकभाव धारण करून राहत. विद्या शिंदे ही माझी सोलापूरची एक अतिशय जवळची मैत्रीण. ठाकूरांबाबतचा भक्तांचा भाव स्वामीजी सहजपणे ओळखत. त्या भक्ताच्या तो लक्षात आला नसेल तर त्याला ठळकपणे जाणवून देत. एखाद्या भक्ताचं इष्टदैवत त्याला कळलं नसेल तर तेही सांगत. स्वामी भास्करेश्वरानंद यांच्या आज्ञेनुसार स्वामीजी शेवटपर्यंत दैनंदिन वर्ग घेत राहिले. अगदी शेवटी रुग्णालयात दाखल झाल्यावरही वर्ग घेतला. मुख्यतः सर्व प्रमुख उपनिषद, भगवद्गीता, नारद भक्तिसूत्र, श्रीमद शंकराचार्यांचे ग्रंथ आणि रामकृष्ण मठाशी संबंधित सर्व वाङ्मय अशा ग्रंथांचा समावेश वर्गाच्या विषयांमध्ये असे. ब्रह्मचारी, संन्यासी आणि गृहस्थ भक्त मंडळी अशा विविध गटांसाठी वर्ग होत. स्वामीजींना वर्गाची किंवा प्रवचनाची फार तयारी करावी लागत असेल असं कधीही वाटलं नाही. कधी त्याचा ताण त्यांच्या वागण्या बोलण्यात जाणवत नसे. आपल्याशी बोलता बोलता आता वर्ग आहे, जातो हं, असं म्हणून उठून निघून जात. अगदी सहज बोलत असत. त्यांच्या प्रवचनांमधून आत्मसात होणं म्हणजे काय याचं दर्शन होत असे. गीता, उपनिषद आणि अन्य अनेकानेक ग्रंथांमधले अनेक श्लोक त्यांच्या ओठांवर असत. किती पाठांतर आहे तुमचं, असं एकदा म्हटल्यावर म्हणाले, याला पाठांतर म्हणतात का? हे आत्मसात होणं असतं. स्वामीजींची हजारो प्रवचनं झाली असतील. त्यातील अनेक प्रवचनं यूट्यूबवर आहेत. रामकृष्ण मठ परिवारात त्यांना ज्ञानसूर्य म्हटलं जात असे. एकदा त्यांच्या एका रेकॉर्डेड प्रवचनातलं एक वाक्य खटकलं. त्याबद्दल त्यांना मोकळेपणाने सांगितलं. त्यांनीही ते अजिबात आढेवेढे न घेता लगेच तितक्याच मोकळेपणाने मान्य केलं आणि ते प्रवचन संपादित करून ते वाक्य काढून टाकलं. हा त्यांचा मोठेपणा व निरहंकारीपणा. ज्ञानाचा, विद्वत्तेचा आविर्भाव नाही. व्यासपीठावरचे स्वामीजी फार महान वाटायचे,
पण तिथून खाली उतरल्यावरचे स्वामीजी अगदी सहज असायचे. त्यांचं हसणं दिलखुलास असे. रागावण्याचे प्रसंगही आठवतात, पण राग फार काळ टिकत नसे. स्वामीजींनी एकदा जे मिळेल ते खायचं, मागायचं नाही असं ठरवून कावेरी काठाने यात्रा केली होती. त्या यात्रेत एकदा कोणीतरी लोणच्याच्या 2 बाटल्या दिल्या, तर त्या दिवशी त्यांनी तेच जेवण केलं. स्वामीजींचा आहार चांगला होता आणि तब्येतही चांगली होती, पण व्यायामाचा कंटाळा होता म्हणून आडवं पडून मशीनवर पाय ठेवून ते हालत राहतील असं मशीन ते काही वर्ष वापरत होते. त्यांना फारशी विश्रांती किंवा झोप लागत नसे. ऋषिकेशच्या एका मुक्कामात एक दिवस दुपारची थोडी विश्रांती घेऊन त्यांच्याकडे गेले तर म्हणाले, माझी विश्रांती किती झाली ते विचार. म्हटलं, किती? 3 दीर्घ श्वास असं म्हणून जोरात खळखळून हसले. तेव्हा त्यांचं वय 75च्या आसपास होतं. ऋषिकेशमधील वेगवेगळ्या संप्रदायांच्या आश्रमांशी स्वामीजींचा संबंध होता. तिथे त्यांची नित्य प्रवचनं होत. ऋषिकेशला ते स्वतःच्या हाताने जेवण बनवत. संध्याकाळचा डबा जवळच्याच विवेक आश्रमातून येई. दुसऱ्या वेळी ऋषिकेशला जाताना त्यांच्यासाठी उपमा, मूग खिचडी, थालीपीठ भाजणी असे गरम पाणी घालून त्वरित बनवण्याचे काही पदार्थ घरून तयार करून नेले होते. कैरी आणि कारली अशा 4 किलोंची 2 लोणचीही बनवून नेली होती. अनेकदा त्यांना पुण्याहून कुरिअरने काही खाऊ पाठवता आला. स्वामीजी काही बाबतीत अगदी लहान मुलासारखे होते. विद्यासह ऋषिकेशला गेले असताना त्यांनी भक्तांनी त्यांना दिलेल्या भेटवस्तू आम्हाला प्रेमाने दाखवल्या आणि त्यातल्या काही आम्हाला दिल्या. स्वामीजींनी दिलेले अनेक आध्यात्मिक ग्रंथ संग्रही आहेत. तसाच पत्रव्यवहारही आहे. आता तीच त्यांच्या आठवणींची पुंजी आहे. स्वामीजींच्या रूपाने आध्यात्मिक क्षेत्रातील कळसूबाई म्हणता येईल अशा एका शिखराचं दर्शन झालं. त्याच्या पायथ्याशी काही घटका विसावता आलं. स्वामीजींच्या सहवासामुळे संन्यास ग्रहणाची इच्छा मनात उमटली होती. कालांतराने वृत्तीसंन्यास महत्त्वाचा ही खूण आतून पटली आणि ती इच्छा निमाली. ठाकूर म्हणायचे, गरोदर स्त्रीचे दिवस भरत आले की तिची सासू तिचं काम कमी करून देते. त्याप्रमाणे साधकालाही साधनेसाठी वेळ उपलब्ध करून दिला जातो. असं सांगून स्वामीजी विद्याला व मला सांगायचे, तुमचंही काम कमी करून दिलं जाईल. पण प्रत्यक्षात आमच्या दोघींच्याही कामाबाबत अजून तसा योग आलेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. एकदा स्वामीजींनी ठाकूरांच्या अघोरमणी आणि गौरीमा या 2 शिष्यांवरील एक पुस्तक विद्याला व मला दिलं आणि त्या दोघींमध्ये तुम्हाला दोघींना पाहतो असं काहीसं म्हणाले होते. आणखी एकदा आम्ही दोघी समोर असताना म्हणाले, तुमचं दोघींचंही आतून पूर्ण पिकलेलं आहे. वाटचाल करण्याचा अवकाश आहे. ही वाटचाल पूजनीय स्वामीजींच्या आशीर्वादाने निर्वेध होवो ही त्यांच्या चरणी प्रार्थना. ते चैतन्य रूपात सोबत आहेतच ही दृढ श्रद्धा आहे. स्वामी पीतांबरानंद श्रद्धांजली लेख समाप्त. हरिः ओम.